कन्याकुमारी से कश्मीर तक जाने वाली सड़क राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 पर एक जानलेवा खड्डा पड़ गया है, जो कि यात्रियों के लिए खतरा बन गया है। ये खड्डा संविधान चौक के पास नागपुर से आने वाले रोड पर स्थित है, जो अत्यधिक व्यस्त मार्ग है। खड्डा बहुत गहरा और बड़ा है, जो यात्रियों के लिए खतरा बन गया है। रात के समय या बारिश के दौरान ये खड्डा दिखाई नहीं देता, जिससे दुर्घटना की संभावनाएं बढ़ जाती है। ये राष्ट्रीय महामार्ग प्रशासन ने इस खड्डे की मरम्मत नहीं की है, जिससे यात्रा को खतरा बना हुआ है। प्रशासन की लापरवाही के कारण यात्रियों को अपनी जान जोखिम में डालनी पड़ रही है। इस खड्डे के कारण दुर्घटना होने की संभावना बहुत अधिक है। यदि समय रहते इस खड्डे की मरम्मत नहीं की गई तो बड़ी दुर्घटना हो सकती है। राष्ट्रीय महामार्ग प्रशासन से मांग की जा रही है कि इस खड्डे की मरम्मत तुरंत की जाए। प्रशासन को यात्रियों की सुरक्षा के लिए आवश्यक कदम उठाने चाहिए। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 पर पड़े जानलेवा खड्डे की मरम्मत तुरंत की जानी चाहिए। प्रशासन को यात्रियों की सुरक्षा के लिए आवश्यक कदम उठाने चाहिए और इस खड्डे की मरम्मत करनी चाहिए, ताकि दुर्घटना की संभावना कम हो सके। ये मांग हो रही हो। राष्ट्रीय महामार्ग 44 वर आलो आहोत। कन्याकुमारी ते काश्मीर असा वर्दळीचा रोड आहे आणि या रोडवर तुम्ही बघू शकता हे खड्डे पडले आहे। मोठा जीव घेणा खड्डा पडला। दादा मला सांगा, आपण गड्डा पाहताय, काय सांगणार तुम्ही? आमच्या मार्फत काय सांगणार? इथं मोठा गड्डा पडलेला आहे, काय सांगणार? पावसाच्या जास्त जोरामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याला गड्डे आहेत। बऱ्याचशा ठिकाणी काम पण चालू आहे, पण दुर्लक्षित केलेला प्रशासनाकडून भाग आहे, कारण की इथे मोठे अपघात होण्याची फार दाट शक्यता आहे। आताच मी थोड्या वेळ इथं जात होतो, त्यापूर्वीच या ठिकाणी एक महिला जी आहे गाडीने पडण्याच्या शक्यतेमध्ये होती। अगदी तिला तो गड्डा दिसला नाही आणि अपघात होता टळला। असे कित्येक अपघात होण्याची शक्यता या ठिकाणी आहे। सोबतच ज्या पद्धतीने या ठिकाणी मार्ग काढलेला आहे, थोडी चुकीची पद्धत आहे। सोबतच ते रस्त्याची चुरी निघालेली आहे, त्या चुरीहून बऱ्याचशा गाड्या स्लिप होऊन दुर्घटना होत आहे। त्यामुळे याकडे बिलकुल लक्ष दिलं गेलं पाहिजे। पण हा जो विषय आहे तो संपूर्ण शहरामध्येच मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित आहे। विविध ठिकाणी कामं चालू आहे, कामं चालू असताना विविध ठिकाणी चुरी आहे, जिथे गाड्या स्लिप होऊन लोकांना त्रास होत आहे, पडत आहेत लोक। मला सांगा दादा, हा राष्ट्रीय महामार्ग आहे, वर्दळीचा मार्ग आहे, तुमच्या समोर ही घटना होता वाचली। मोठा अपघात किंवा मोठी शक्यता, राष्ट्रीय महामार्गाला काय म्हणजे संदेश द्यायचा आहे? नाही, संदेश तर हाच आहे की लक्षपूर्वक या गोष्टीच्या जबाबदारीने केल्या पाहिजे। कारण की जर अपघाताने जर एखाद्याचा जीव गमावला तर तो पुन्हा येणार नाही आणि हा जीवघेणा खेळ जो आहे तो थांबला पाहिजे। त्वरित ही व्यवस्था जी आहे परिपूर्ण परिवहन मंडळाने जी आहे केली पाहिजे की त्याच्यामध्ये लवकरात लवकर ते गड्डे बुजवून ते रस्ते सुरळीत करावं, चुरी झाडून बाजूला काढावं, मी अशी विनंती त्यांना करतो। एकूणच दादांनी जे प्रतिक्रिया दिली, राष्ट्रीय महामार्गावरील गड्डे जे आहे बुजायला पाहिजे। पावसाचे दिवस आहे, पावसात गड्डा नाही दिसत, मोठ्या अपघाताची शक्यता आहे। एकूणच राष्ट्रीय महामार्गाने लक्ष द्यावं असं दादाची मागणी आहे। आलो हिंगणघाटच्या राष्ट्रीय महामार्ग 44 या ठिकाणी। हा मार्ग अत्यंत वर्दळीचा, कन्याकुमारी ते काश्मीर असा हा मार्ग आहे। तुम्ही पाहू शकता याच वर्दळीच्या मार्गावर कशा प्रकारचे जे मोठे खड्डे पडले आहे आणि जे आमंत्रण देत आहे अपघाताला, असं म्हणायला काही हरकत नाही। आपण दृश्यांमध्ये पाहू शकता मोठ्या प्रमाणात महामार्गावर खड्डे आणि जीव घेणे खड्डे पडलेले आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकता कशा प्रकारचे जीवघेणे खड्डे जे आहे महामार्गावर पडलेले आहे। या जीवघेणा मार्ग किंवा अचानक कुठं गड्ड्यात पाहू शकता मोठ्या प्रमाणाचा मोठा खड्डा आहे। हा जीवघेणा खड्डा आहे। अचानक जेव्हा कुठला प्रवासी अनियंत्रित झाला तर मरणाच्या या वाटेत जाऊ शकते। अशा प्रकारचे जे गड्डे आहे राष्ट्रीय महामार्गावर पडले आहे, पण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कुठल्याही प्रकारचं लक्ष या ठिकाणी देत नाही। आपण याच बाजूने जे आहे रोड प्रगतीपथावर आहे आणि त्याच मार्गावर जे बनलेलं दुसरं पाहू शकता दृश्य, त्याच मार्गावर कशा प्रकारे हे सर्व्हिस रोडला जे वाहतूक काढली आहे त्या ठिकाणचे दृश्य पाहू शकता। अशा प्रकारे अशा धोक्याची वाहतूक आणि खड्डेमय रस्ता राष्ट्रीय महामार्ग 44 वर झालेला आहे असंच म्हणावं लागेल। पण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अजूनही याच्याकडे लक्ष नाही आहे। मोठी दुर्घटना झाल्यानंतरच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण लक्ष देणार का, हा एक प्रश्न इथे निर्माण होत आहे। NBCN न्यूज के लिए हिंगनघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट।